मंडळी कसा जोरदार पाऊस आलाय बघा. हा येऊ दे, जातो मी तिथं. कोणाला पाहिजे असतील ना तर लवकर मला सांगा. नमस्कार मंडळीनू, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजली मंडळीनू? सगळ्यांना सुप्रभात आणि आजच्या व्हिडिओत आणि आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कामावर निघालाय, 8:30 वाजलेत आणि आज जरा वेगळ्या रंगाची टोपी आहे कारण ती धुवाय टाकले. जातो. आणि काय मेन, आज सोमवार आहे. काल पण लाईटीन लय सतवला आणि आज सोमवारी तर दर सोमवारी लाईट जाते, लोडशेडिंगची दिवसभर नसते. आता सकाळी गेली ती दिवसभर येईल काही माहिती नाही. त्यामुळे सभागृहाचं आज काय वेल्डिंगचं काम चालणार नाही. मग एकाच ठिकाणी सगळे कामदार आलं तर मग सगळ्यांचाच नंबर लागेल काही माहिती नाही. बघूया आता तिथं जाऊन थांबता, बाकीचे येतात काय बघता. आणि हां, तुम्हाला एक गंमत सांगता. ही बघा, ही ती गंमत आहे. म्हणजे काय, गावाकडं ना सगळ्या घरात पाणलोटकडनं अशी कोंबड्यांची पिल्ला मिळली होती 7-7. आता एवढं मोठं झालेत. आणि गंमत काय आहे का, कोंबड्या आहेत ना सकाळपासून रात्रीपर्यंत दिवसभर आरवत असतात. प्रत्येक म्हणजे दर 2 मिनिटाला तर आरवत असतात. हा बघा, आणि प्रत्येक घरात कमीत कमी 5-6 तरी आहेत. 7-7 मिळालं होतं ना, मग लहानपणी 2 पिल्ला समजा गेली असतील घारी बिरी न्यायला, 5-6 तरी आहेत. आणि इथं एक 17-18 घर आहेत वाडीत. तर दिवसभर हा बघा. हा आता आता ह्या 2 वाक्यामध्ये असं 3-4 वेळा हरवलेत. तर कोणाला पाहिजे असतील ना तर लवकर मला सांगा. विकायच्या तयार झालेत, 1-1.5 किलो तर झालेत सगळं. हां, हा बघा केवढा मोठा झाला. हा बघा. हां, कारण काय इथं वाडीत विकत घ्यायला चान्स नाही, कारण देणार कोणाला, प्रत्येक घरात आहेत ना. तर बाहेरचा कोणतरी घेणार हवा आहे. गावठी आहेत, पाणलोटकडनं मिळाले आहेत पण गावठी आहेत. हा बघा. एकदा आरवून दाखवून आम्हाला. नाही, हा समजदार आहे. चला, पोचला मी सभागृहाकडे. बघूया आज काय होतंय, कोण कोण आलेत. आज मस्त वातावरण आहे. पाऊस दिवसभर नाही पडला तर रात्री 100% पडतो आणि भरपूर पडतो. त्यामुळे सकाळी असं मस्त थंडगार वाटतं. आलं वाटतं. नाही कोण बघा, आज एकदम परफेक्ट टायमिंग जुळला आहे. मी आणि बाकी बाजूच्या गराटेवाडीतलं आपलं 2 कामदार एकदम टायमावर आलेला आहे. हा या. होय, चांगली आठवण केली. बाबांनी निरोप सांगितले नाही डावल दादा तुम्हाला का? डावल दादाला सांग का तू आज फणस चढ, सगळा ठोक आणि जेवढं पिकलेलं असतील काढ सगळं. हां, त्यामुळे आत्ताच लगेच घेऊया, बाकीचं कामदार यायच्या आधी. वर रस्त्यावर जाऊन येतं वाकनात. कारण काय, वायरमॅन भाऊला फोन करायचा आहे का बाबा काय लाईटीचं काय येणार आहे की लवकर काम अडलं आहे असं काहीतरी बोलून बघायचं. आणि तर आली. ही बघा खाली घरं आपली. एवढा डोंगरवर चढून आला मी तेव्हा नेटवर्क येतं. त्या समोर समुद्र बघा, डोळ्यांना मस्त दिसतो एकदम. समुद्राचा पट्टा लगेच कळतो. होड्या पण दिसतात मोठ्यावाल्या, बोटी. मोबाईलमध्ये एवढं नाही. तर पहिलीकडं महाडकांची घरं आणि इकडं आपला रस्ता. बघा कसं वातावरण आहे मस्त. चला, वातावरणाच्या नादात कामाला उशीर होईल. आता पटकन खाली जाता, फोन नाही लागत. वायरमॅनला फोन लावला पण तर लागत नाही. चला मंडळी, जेवायची सुट्टी झालेली आहे. आज पाऊस असा बारीक एक एक थेंब सकाळपासून चालूच आहे. कधी पण जोरात येऊ शकतो. पण नको येऊ दे, आमचं काम थांबलंय. लाईट तर गेली, आज सोमवार आहे. सकाळपासून जरा होती, आता गेले. आता लवकर आली तर बरं आहे, नाही तर परत लफडा. आला मी. चला, जेवून झाला. आज काय आराम करीत नाही, लगेच फणसाखाली जाता. कारण तर कामदार आमचा आहेत, त्यातलं डावल दादा आहेत ना, तर आपला फणस वर चढून फणस काढणार आहेत. मग रस्सी घेतले, कोयती घेतले. आता तर जेवून उठले की बघता आणि फणस काढूया. हा बघा, दादा चढतायत आता. बॅकग्राऊंडला तुम्हाला कोंबड्यांचा आवाज येतच राहणार आहे, कारण भरपूर आहे तिथं बघा.
लढण्यासारखा नाही बाबा, हा दुनियेच आहे. आडवा तिडवा आहे. नाही नाही, मग अरे दुनियेचा वास आहे. हा हा सगळीकडे आहे, म्हणजे पिकून वरच्यावर खराब पण झालेत, त्यामुळे नुसता वास पसरलाय. फणसाचा वास आहे. बघा दादानी आज चढल्याबरोबर एक पिका पणच काढली आणि आता इथं आहेत. त्यानं कोयती रशीतनं बांधून दिली, ती सोडत आहेत. आकडी नाही म्हणून मग कोयती अशी मागणं पाठवली रशीतनं. आकडे असते ना. मग कमरेलाच राहिली असते. जेवायची सुट्टी चालू आहे तर बाकीचं कामदार आराम करतायत तिकडं, आणि आम्ही इकडं पणच काढतो आहे. हां सावकार, हिरवा फणस काढली नाही आतापर्यंत, 3-4 मिनिटात पिकच होतं. हा मोठा आहे, येऊ दे. चला आपण जाऊ तिथं. हां येऊ दे, जातो मी तिथं. टेका. जा रे बाबा, मग तुझं मंडळीनो 5:30 वाजलं आणि कामावरनं सगळ्यांची सुट्टी झाली. सुट्टीच्या आधीच पाऊस आणि हजेरी लावला मस्त, म्हणजे भरपूर लागतो आणि किती कालोख केला नाही बघा. 5:30 वाजता 6:45 वाजल्यासारखं वाटत आहेत. हा बघा, आणि मस्त सगळं तोंड असं ओलं चिंब झालं. इकडं सभागृहाचं पण काम वेल्डिंगचा जवळजवळ झालं आहे पूर्ण, तर उद्या पत्रतळ्यावर सुरुवात होईल. हां शूटिंग चालू आहे. हे बघा कशी जमीन मस्त भिजली. हे बघा चंदू दादा पक्यादा कामावरनं आलं, मी पण भिजलाय. आता घरात जाता, पाऊस थांबला लगेच. आता आपण घरात जातो. बघा जमीन कशी आहे आणि काय मातीचा सुगंध येतोय, म्हणून तुम्हाला सांगू मंडळीनो, एक नंबर. तर कुत्रं बघा मगाचपासून लय खेळलं पावसात, आणि नंतर थंडी लागायला लागली म्हणून त्या पडवीत सभागृहाच्या मागच्या खोलीत जाऊन गपचीप बसलं होतं. ए टायगर, हा पडवीत उभा आहे, दारात तर टायगर आहे, आणि पुढं चालतोय तर पांडू आहे. इकडं काम काय काय झालं दाखवता बघा. आता कशी पावसाने भिजल्यावर घरा कशी दिसतात बघा, भारी ना एकदम. आणि घरासमोरची जमीन अशी मस्त भिजलेली. हा बघा, हा टाकीचं काम झालेलं आहे. आता उद्या टाके ठेवतील. हां आता मी इथनं खालनंच जाता घरात. फणस डावलदादानी काढली ना, तो त्या तुम्हाला सांगता घरात मी 5 नेलं, आणि त्या दोघांना 2-2, 4 म्हणजे 9 फणस काढली. त्याच्यात 2 हिरवं मोठं, बाकी पिकं तर लहान लहानच होतं. हां गेलो मिस्त्री, आताच गेलं तर बघा सुनील दादा. टाटा. हां कुत्रं मस्त फिरतायत पावसात. हाय काय होय, म्हणून फिरतायत, त्यांना पण मजा वाटली. तुमचा कुत्रा जनबारबरोबर सकाळी वाका दुपारी कधी आलं होतं ना. हां तेव्हा तर बराच टाईम.
पोचलेला आपण घरात. ए लौकिक, ए काय करतो रे? हा बघा मस्त अंगणात पाणी साठलाय. आता लौकिक खेळायला येईल, नाही तर खेळून खेळला पण असेल. बाबा पण आले घरात. हा बघा पाऊस कसा मस्त ढग आले. तरी आता खालनं मोकळा केला नाही. बरं चला आता गरम गरम पाण्यात मस्त आंघोळ करूया. मंडळी कसा जोरदार पाऊस आलाय बघा. आणि आमचा लौकिक इकडं खुर्चीत बसून पावसाची मजा घेतोय. बघा आपल्या घराच्या इथं पावल्याला बघा लौकिक दाखवता. हा बघा बाबू काय बघतोय? काय बघतोय? पाऊस पाऊस बघतोय. पाऊस हा बघ बघ. मंडळींनो आता इथं बसून पावसाची मजा घेत घेत तुमच्या कमेंटला रिप्लाय देता. आणि आता व्हिडिओ इथं संपवता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असला तर लाईक शेअर करा आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाबू टाटा कर. टाटा कर. लाबाड.